नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या गावखेड्यातल्या या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही महापुराचं संकट घोंगावत असताना गेले वर्षीच्या प्रलयकारी महापुराच्या भीतीनं लोकांच्या पोटात गोळा आला. गेले वर्षीच्या महापुरानंतर करण्यात आलेल्या मदतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय अंकुश या संस्थेनं व्यक्त केलाय. या महापुरातील महाघोटाळ्याच्या चौकशीची मागणी आता केली जाते. ज्यांच्या घराचं नुकसान झालं, जनावरं वाहून गेली, अशा नुकसानग्रस्तांना दिली जाणारी सरकारची मदत दुसऱ्यालाच दिली गेल्याचं समोर आलंय, असा आरोप सुद्धा होतोय. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी ही सगळी साखळी यात कार्यरत होती, असा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलाय. यामध्ये जवळपास 403 कवटेकलांमध्ये जे घर पडझडीचे पंचनामे पूर्णताचे झालेले होते, त्याच्यामध्ये फक्त 47 लोकच पात्र ठरले आणि बाकीचे सर्व लाभार्थी हे अपात्र ठरलेले आहेत. आणि यामध्ये 4,30,00,000 रुपयाच्या आसपास हा शासनाच्या पैशाचा अपार झाल्याचा या चौकशी अहवालावरून सिद्ध झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमधल्या पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहतीये. यामुळे पूर ओसरण्याची शक्यता कमी आहे. यातच लगतच्या छत्तीसगड राज्यात अतिवृष्टी होत असल्यानं सीमेवरील इंद्रावती नदीत प्रचंड पाणी आहे. सुमारे 100 घरं सध्या पाण्यानं वेढली गेली आहेत. मुख्य चौकातील बाजारपेठ आणि लोकवस्ती पाण्याखाली आल्यानं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं खासगी डॉक्टरांना कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र हे रुग्णालय लोकवस्तीत सुरू होत असल्यानं परिसरातील नागरिकांनी याला विरोध केलाय. शेगाव नाका मार्गावर तुळजाभवानी मंगल कार्यालय आणि विनयविला मंगल कार्यालयात रुग्णालयाला परवानगी देण्यात आली. मात्र परिसर कोरोनाचा संसर्ग वाढेल या भीतीनं नागरिकांनी रुग्णालयाला विरोध करण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलं. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि जे अमरावती जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटर होते त्या क्वारंटाईन सेंटरला सुद्धा आता कोविड रुग्णालयात दर्जा देण्यात आलेला आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता खाजगी डॉक्टर पुढे आलेले आहेत आणि खाजगी डॉक्टरांनी अक्षरशः मंगल कार्यालय भाड्याने घेतले आणि या मंगल कार्यालयात त्यांनी खाजगी रुग्णालय कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्या अमरावती शेगाव मार्गावरील खरं तर हे तुळजाभवानी मंगल कार्यालय आहे आणि विनयविला मंगल कार्यालय या मार्गावरील दोन जे मोठे मोठे मंगल कार्यालय आहे, या दोन्ही मंगल कार्यालयामध्ये कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हे मंगल कार्यालय जे आहे दोन्ही मंगल कार्यालय अगदी रस्त्यावर आहे आणि घनदाट वस्तीमध्ये आहे. त्यामुळं शेजारी आसपास लहान मुले आणि म्हातारे लोकसुद्धा राहतात. या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी रुग्णालय काढण्याला सक्त विरोध केलेला आहे. म्हणून नुकतंच या ठिकाणी नागरिकांनी आंदोलनसुद्धा केलं आणि नागरिकांनी या कोविड रुग्णालयाला आपला तीव्र विरोध नोंदवलेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. धुळे जिल्ह्यात सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंदची हाक दिली. धुळे, साक्री, पिंपळनेर, शिरपूरसह धुळे जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्या या संपात सहभागी झाल्या. केंद्र सरकारचा निर्णय हा कामगार आणि बाजार समित्यांना संपवण्याचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद पुकारला. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे कामगार आणि बाजार समित्या संपवण्याचा घाट असल्याचा आरोप केला जातोय. केंद्र सरकारनं नियमन मुक्तीचा काढलेला अध्यादेश हा जाचक आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत राज्य बाजार समिती संघानं बंदची हाक दिली. या हाकेला नाशिक जिल्ह्यात सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लासलगाव, मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या संपात सहभागी झाल्या. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये आज ऐन सणाच्या तोंडावर शुकशुकाट पाहायला मिळाला. केंद्र सरकारनं 5 जून रोजी नियमन मुक्तीचा अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद पुकारला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्राने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात समित्यांनी हा बंद पुकारला. 25 ऑगस्टपर्यंत हा लाक्षणिक बंद असणार आहे. अनेक कामगार आणि बाजार समित्या संपवण्याचा घाट असल्याचा आरोप बाजार समित्यांनी केलाय. राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, दिलीपराव मोहिते पाटील. आपण त्यांना विचारणार आहोत. सर, नेमकं काय आहे 21 आणि 25चे आंदोलन, कशा पद्धतीने तुम्ही उतरताय? मार्केट कमिटीच्या विरोधामध्ये जो निर्णय घेतलेला आहे
जो अध्यादेश काढलेला आहे, ज्याच्यामुळं राज्यातल्या देशातल्या अनेक मार्केट कमिट्या त्यातले कर्मचारी उद्ध्वस्त होणार आहे, त्याला विरोध करण्याकरता 21 तारखेला देशव्यापी संप आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. राज्यातल्या देशातल्या सगळ्या मार्केट कमिट्या त्या दिवशी आम्ही बंद ठेवणार आहोत आणि सरकारनं हा जो आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे तो मागं घ्यावा, अशा प्रकारची विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. आणि त्यातनंही सरकारनं भूमिका बदलली आहे तर 25 तारखेला परत व्यापारी, हमाल, मापाडी हे सुद्धा देशव्यापी संप करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तर लाख लोक बेकार होणार आहेत. यामध्ये जवळ 32 ते 33 हजार हमाल आहेत, 12 ते 14 हजार मापाडी आहेत, व्यापारी आहेत आणि बाजार समितीतले कर्मचारी आहेत. अशा लाखो लोकांना त्याचा फटका बसणार आहे. त्यांचे प्रपंच त्याच्यावर उद्ध्वस्त होणार आहे. त्यांनी बँकांनी घेतलेल्या कर्जाचं अडचणी निर्माण होणार आहे. मार्केट कमिट्यांनी घेतलेल्या कर्जाची अडचण निर्माण होणार आहे आणि पर्यायानं मग अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होतील. लोकांच्या जमिनीचे लिलाव निघतील, प्रॉपर्टीचे लिलाव निघतील, मार्केट कमिटीचे लिलाव निघतील आणि एकंदरीत राज्यातल्या सगळ्या मार्केट कमिट्या अडचणीमध्ये येतील. आणि म्हणूनच या निर्णयाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोतच. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. केंद्र सरकारच्या एक देश एक बाजारपेठ या अध्यादेशाविरोधात वाशिम जिल्ह्यात सुद्धा 6 बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगळूरपीर आणि रिसोड या बाजार समित्यांमधील कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे बाजार समितीचं संपूर्ण कामकाज ठप्प पडलं. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, शेतमाल नियमन मुक्ती कायद्याच्या समर्थनार्थ आणि बाजार समितीनं पुकारलेल्या बंदच्या विरोधात रयत क्रांती संघटनेनं परभणी जिल्ह्यातल्या मानवत आणि सेलू इथं आंदोलन केलं. तसंच भ्रष्टाचार मुक्त बाजार समिती, शेतकऱ्यांसाठी मुक्त बाजार समिती या मागण्यांसाठी त्यांनी घोषणाबाजी केली. बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोनामुळे अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. व्यापारी लिंबू खरेदी करीत नसल्यानं शेतकरी मिटाकुटीला आलाय. झाडावरच लिंबू खराब होत असल्यानं आता लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणी केली जाते. कोरोना महामारीमुळे खरेदीदार मिळत नसल्यानं शेकडो हेक्टरवरचं लिंबू झाडावरच पिवळं होऊन खराब होत आहे. यानंतरची बातमी आहे राज्याच्या राजकीय गोटातून. राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केलाय. नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी दिला जाताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप कैलाश गोरंट्याल यांनी सरकारला घरचा आहेर देताना केले. गेल्या 8 महिन्यापासून नगरविकास खात्यानं जालना नगरपालिकेला दमडीचे सुद्धा पैसे दिले नाहीत. माझ्यासारख्या काँग्रेसच्या 11 आमदारांच्या ताब्यात असलेल्या पालिकांना पैसे मिळाले नाही आहेत, ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. गेल्या 8 महिन्यापासून नगरविकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचे पैसे दिलेले नाही. मी काँग्रेसचा आमदार असून असे 11 आमदार आहे की ज्यांना त्यांच्या नगरपालिकेला पैसे दिलेले नाही. आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांना आमची भावना सांगितलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आम्ही भेटलो आणि आम्ही आमची मागणी म्हटली की नगरविकास खाते आम्हाला पैसे देत नाही. हिंगोली परभणी जिल्हा सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी खातेदारांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे 14 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर बँक सुरू झाली. त्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सणांच्या साहित्य खरेदीसाठी खातेदारांना पैसे हवे असल्यानं त्यांनी गर्दी केली. मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. नगरमध्ये चाकून भोसकून 4 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 2 गटात झालेल्या जुन्या वादातून ही हत्याकांड घडल्याचं समोर येत आहे. नगरच्या श्रीगोंदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तालुक्यातल्या विसापूर फाट्यावर ही घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातल्या सांगवी पाटण इथले दादासाहेब भगत माळरानावर पत्र्याच्या शेडमध्ये सॉफ्टवेअर कंपनी सुरू करून 6000 कंपन्यांना सेवा पुरवली जाते.
त्यांनी देशातलं पहिलं नवीन ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवलंय. त्याचबरोबर त्यांनी 20 ते 25 तरुणांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलाय. या ग्राफिक्समुळे डिझाईन, जाहिरात क्षेत्रात, सोशल मीडियातील वापरकर्त्यांना याचा लाभ होणार आहे. आपल्याकडे एवढे डिझायनर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तर आपण जे हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आपण आत्ता भारतातल्या कंपन्यांना, भारतातल्या लोकांना देऊ शकतो याची सर्व्हिस, आणि जगभरामध्ये पण आपली ही सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करू शकतो. किंवा ऑलरेडी हे मी 9th मोशन बरोबर केलेलं आहे की 9th मोशनचे बरेचसे कस्टमर हे आपले बाहेरचे आहेत. तसं सेम आपण याला 1-2 वर्षामध्ये पूर्ण जगभरात आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करून आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती करू शकतो. आणि यानंतर बाप्पाच्या बातम्या. नांदेडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या गाईडलाईननुसार गणेशोत्सव साजरा केला जातोय. यावर्षी मिरवणुकीवर बंदी असणार आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी घेतलेला आढावा. गणेशोत्सवावरही नांदेडमध्ये कोरोनाचे सावट आहे. खरं तर दरवर्षी नांदेडमध्ये मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव भक्तांना साजरा करता येणार नाही. खरं तर यंदा गणेश मूर्तीची स्थापना करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः प्रभागनिहाय गणेश मंडळांची बैठका देखील घेतल्या होत्या. त्यानुसार काही मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचे मान्य केले, परंतु नियम आणि अटीच्या अधीन राहून गणेश मूर्तीची स्थापना करण्याची तयारी काही मंडळांनी दाखवली. त्यानुसार त्या मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या ज्या मंडळांनी गणेश मूर्ती स्थापनेची परवानगी घेतलेली आहे त्यांना 4 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तीची स्थापना करता येणार नाही आहे. त्या ठिकाणी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही आहे. त्यांना तिथं रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर घेता येणार आहे. याशिवाय जे भक्त तिथं दर्शनासाठी येतील तिथं 4 किंवा 5पेक्षा अधिक गर्दी तिथं जमवता येणार नाही आहे. त्यांना मास्क कंपल्सरी घालावा लागणार आहे. याशिवाय घरगुती जे गणपती आहेत त्यांचं विसर्जन करू नये असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. एकतर घरीच विसर्जन करावं किंवा अन्यथा पुढच्या वर्षी त्या गणपतींचं विसर्जन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या आवाहनाला नांदेडकर किती प्रमाणात प्रतिसाद देतील हे गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्याला लक्षात येईल. सध्या नांदेडमध्ये कोरोनाचा कहर वाढतच आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 4660 इतकी झालेली आहे. 2803 रुग्ण आतापर्यंत बरे झालेले तर 1673 ॲक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात 160 जणांचा मृत्यू झालेला आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. जालन्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत गणेशोत्सवासाठी खरेदी केली जाते. कोरोनाच्या सावटात सुद्धा भाविकांचा उत्साह कायम आहे. पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा. कोरोनाचं सावट आणि कायद्याची चौकट यामुळे गणेशोत्सव सणावरती अनेक मर्यादा आल्या. असं असलं तरी गणेशोत्सव साजरा करण्याचा गणेश भक्तांमधला उत्साह मात्र काही कमी असताना दिसत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शासनाने जे नियम ठरवून दिले आहे की गणेश मंडळांकरता 4 फुटाची गणेश मूर्ती आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटाची गणेश मूर्ती ही जी मर्यादा ठरवून दिली आहे त्या मर्यादेप्रमाणे जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे गणेश मूर्तींची दुकाने सजलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. गत वर्षीच्या तुलनेत मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या ऐवजी या ठिकाणी छोट्या छोट्या गणेश मूर्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. गणेश उत्सव जरी उद्यापासून सुरू होणार असला तरी आजपासूनच ग्राहक ह्या गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. विविध प्रकारचे आकर्षक गणेश मूर्ती या ठिकाणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर गणेश मूर्ती आणि गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामानांची देखील या ठिकाणी विक्रीची दुकाने थाटण्यात आलेली आपण हे पाहू शकतो. त्याच प्रकारे या डाव्या साईडला कॅमेरामध्ये विनंती करेल की या ठिकाणी गणेशोत्सवाची जी पूजा असते ते पूजा सामग्री आणि इतर साहित्यांची दुकाने देखील सजण्यात आलेली आहे आणि ग्राहकांची या ठिकाणी रेंजन सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तिकार तसेच गणेश मूर्ती विक्रेते यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट देखील करण्यात आलेली आहे. आता फक्त गरज आहे ते नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आणि शासनाचे सर्व नियम पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याची. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना.
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आलेला असल्यानं दापोलीत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पूजेच्या साहित्याला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरेंनी घेतलेला आढावा बघूया. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा गणपतीचा उत्साह कायम आहे. मी आपल्याला दाखवतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली बाजारपेठेतले हे दृश्य. कोकणातला अतिशय महत्त्वाचा असणारा सण अगदी काही तासावरच येऊन ठेपला आहे आणि कोकणातल्या या गणेश भक्तांनी आपल्या गणरायाच्या आगमनासाठी आणि पूर्वसंध्येसाठी ही तयारी सुरू केली आहे. गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासातच होईल. गणपती बाप्पा उद्या विराजमान होतील आणि बाप्पांच्या पूर्वतयारीसाठी आता बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. गणेश भक्त बाप्पाच्या तयारीच्या कामाला लागले आहेत. ही अंतिम टप्प्यातली तयारी आहे आणि हीच तयारी आता भक्ताकडून सुरू आहे. बाप्पाला लागणारे जे पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे त्या साहित्याच्या खरेदीसाठी भक्तगण मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक चाकरमानी यापूर्वीच कोकणामध्ये येऊन दाखल झाले आहेत. काही चाकरमान्यांना क्वारंटाईनसुद्धा राहावं लागलं होतं, मात्र आता त्यांचा कालावधीसुद्धा संपला आहे आणि चाकरमानी आणि अनेक गावातले लोक आता बाजारपेठेमध्ये बाप्पांच्या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. कोकणातला हा अतिशय महत्त्वाचा असणारा सण काही तासावरच येऊन ठेपला आहे आणि गणेश भक्तांना आता गणपती बाप्पाचे वेध लागले आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. तेव्हा घरोघरी बाप्पाचं आगमन होईल. बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले विघ्न दूर करो आणि आनंदाचा वर्षाव करो, हीच इच्छा व्यक्त करून या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.